अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, देव तुम्हाला म्हणत आहेत, आजचा शुभ दिवस तुमच्यासाठी खूप आश्चर्यकारक आहे. खूप उशीर होण्याआधी हा संदेश शेवटपर्यंत ऐका. आज हा संदेश ऐकल्यानंतर तुमचे जीवन अनपेक्षित आशीर्वाद आणि दैवी मार्गदर्शनाने भरून जाईल. तुमच्यासाठी चमत्कार उलगडणार आहे आणि तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अशा प्रकारे तुम्ही परिवर्तन अनुभवाल. प्रथम आपण देवाचे आपल्या जीवनात सतत उपस्थितीबद्दल आभार मानूया. तुमचे देवावर विश्वास असेल तर होय, स्वामीवर विश्वास आहे असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करा. भाग्यवंत ठराल. देवाचे अतूट प्रेम मार्गदर्शन आपल्या सभोवताली एक संरक्षण कवच निर्माण करत असते. प्रत्येक आव्हानात आशीर्वाद देव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. प्रिय मुला, आज मी तुला माझ्या अमर्याद प्रेमाच्या सामर्थ्याची आठवण करून देऊ इच्छितो. माझे प्रेम बिनशर्त अटळ आणि शाश्वत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही इथे पृथ्वीवर का आहात? तुमच्या जीवनाचा मुद्दा काय आहे? किंवा यानंतरचे जीवन आहे का? देवाकडे या प्रश्नांची उत्तरे आहेत आणि तुम्ही स्वतःसाठी सत्य जाणून घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे. कठीण वेळेत तुम्हाला असे वाटू शकते की खरोखर देव आहे का? देवाचे तुमच्याकडे लक्ष आहे का? देव तुमची सेवा स्वीकारतो का? पण विश्वास ठेवा, खरोखर देव तुमच्या आयुष्यात संकटे आली, पण ती संकटे तुमचे काहीही बिघडू शकले नाही. देवाने तुमचे वाईट केले किंवा देवाचे तुमच्याकडे लक्ष नाही. देवा तुमची प्रार्थना ऐकत नाही असे म्हणत बसण्यापेक्षा विश्वास जेव्हा देवाने तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवले आहे, जिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं आहे. देवाला तुमच्या वेदना समजतात. देव तुमच्यावर प्रेम करतो. देव तुमच्यासोबत सदैव त्याचे अस्तित्व ओळखा. तुमच्या मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका. तुमच्या सर्व मार्गाने त्याचा स्वीकार करा आणि तो तुमचे मार्ग सरळ करेल. सावध राहा, विश्वासात स्थिर राहा, पुरुषांसारखे वागा, बलवान व्हा. तुम्ही जे काही करता ते प्रेमाने होऊ द्या. बलवान आणि धैर्यवान व्हा. शत्रूंना घाबरू नका, कारण तुमचा देव परमेश्वर तुमच्या पुढे आहे. तो तुमच्या बरोबर असेल. तो तुम्हाला चुकवणार नाही किंवा तुम्हाला सोडणार नाही. घाबरू नका किंवा निराश होऊ नका. देव म्हणतो, तुम्ही कदाचित कठीण काळात असाल, परंतु भूत नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो. जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे, हार मानू नका. देव सर्वात वाईट परिस्थितीतून सर्वात मोठा आशीर्वाद आणू शकतो. तुम्ही जिथे आहात तिथे देव तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाईल. देव म्हणतो, मला विश्वास आहे की तुम्ही यशस्वी होऊ शकता. मी तुला एका कारणांसाठी बनवले आहे.
तुमचे जीवन अपघाती नाही. मी तुला चॅम्पियन बनवले. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही जे आहात ते तुम्हाला देवाची देणगी आहे. तुम्ही जे बनता ते देवाला दिलेली तुमची देणगी आहे. मला माहीत आहे की तुम्ही थकल्यासारखे, तणावग्रस्त आणि पूर्णपणे दबलेले आहात. पण आज सकाळी हे जाणून घ्या, मी तुम्हाला एक आशीर्वाद पाठवणार आहे. याची आठवण करून देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलो आहे. मी तुला कुठल्याही परिस्थितीत एकट्याला पाठवणार नाही. प्रत्येक प्रसंगी मी तुमच्यासोबत असेल. हा विश्वास असल्यास त्यांनी योजना महान आहे. तुमच्यासाठी बंद नशिबाचे दार उघडले जाते. जेव्हा देव तुम्हाला अडचणीच्या काठावर ढकलतो तेव्हा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण दोन गोष्टी होऊ शकतात. एकतर तुम्ही पडल्यावर तो तुम्हाला पकडेल किंवा तो तुम्हाला उडायला शिकवेल. जर तुम्ही ते पाहू शकता तर तुम्ही ते साध्य करू शकता. जे स्वतःला मदत करतात त्यांना देव मदत करतो. म्हणून तुम्हाला जे पाहिजे त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. शक्ती नम्रतेच्या बुद्धीत असते. जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो नेहमीच तुमच्या बाजूने परिस्थिती एकत्र आणतो. तुमच्या शत्रूंनी किंवा इतरांनी काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही मग तुम्हाला सर्व काही चमत्कार वाटू लागते. तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद कोणीही रोखू शकणार नाही. माझ्या मुला, तू खूप काळजी करत आहेस. मी कोण आहे हे लक्षात ठेव. माझ्यासाठी फार कठीण काहीही नाही आहे. साधेपणाने जगा, उदारपणे प्रेम करा, मनापासून काळजी घ्या, दयाळूपणे बोला. बाकीचे देवावर तुम्हाला ते दिसतं नसेल, पण मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केले आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.